श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे कार्तिक पौर्णिमा. तर या पौर्णिमेला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी कार्तिक पौर्णिमा आहे तर हिचं महत्त्व खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे. कारण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. भगवान शिवशंकरांनी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला होता, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आणि याच्या आनंदाच्या भारामध्ये स्वर्गातील देवांनी पूर्ण स्वर्ग हा दिव्यांनी उजळून टाकला होता. तर पहा, कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी ही साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेतून जागे होत आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ते गंगेवरती स्नान करण्यासाठी येत असतात. आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याला, दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हे स्नान केल्याने, दान केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते. कार्तिक पौर्णिमेला रात्री गजकेसरी योग हा तयार होत आहे. तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होत आहे. म्हणूनच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे 100 पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, सर्व दोष, अडचणी, भांडणं, क्लेश, कलह, शत्रुत्रास, दारिद्र्य यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. देव उठणी एकादशीच्या नंतर द्वादशीपासून तुळशी विवाह चालू होतो आणि पौर्णिमेला समाप्त होतो. याच दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. तर पहा, तुम्हाला आज काय करायचं आहे तर आज संपूर्ण घरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल हे शिंपडायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमित्र असेल तर ते शिंपडायचं आहे. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हा उपाय 6 ते 9:30 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्री 12पर्यंत हा उपाय तुम्ही 6 नंतर कधीही करू शकता. या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर आपण हा उपाय ह्या वेळेमध्ये जर केला तर आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापराशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. कापूर घरामध्ये जाळल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर घरामध्ये जे काही दोष, नकारात्मकता असते ती नष्ट होऊन जाते. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल किंवा काही दोष तुमच्या घराला लागलेले असतील, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह होत आहे, नवरा बायकोची भांडणं, मुलांची आईची भांडणं, मुलांची वडिलांची भांडणं, त्याचबरोबर घरामध्ये इतर कुटुंबाशी भांडणं, असे मतभेद जर तुमच्या घरामध्ये निर्माण होत असतील, त्याचबरोबर तुमच्या घराला कुणीतरी शत्रू आहे आणि त्या शत्रूचा खूप सारा त्रास होत आहे, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे, घरामध्ये पैसा हा टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही, तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेतलं तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यावरती 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला पुढे फूल असणारे घ्यायचे आहे. यानंतर 3 हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे. हिरवी वेलची घेताना चांगली घ्यायची आहे, थोडे खराब झालेली किंवा तुटली फुटलेली घ्यायची नाही. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे.
तर पहा, त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळसुद्धा घ्यायचे आहेत. आता हे काळे तीळ काय करायचं, तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत खाली उतरवून टाकायचे आहेत. त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला हे डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायचे आहेत. त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि हे तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची कोणतेही काम करायला गेले की प्रगती होत नसेल, त्याला कोणत्याही कामात यश प्राप्त होत नसेल, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहे. काळे तीळ आणि पिवळी मोहरी ही 2 वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या कापराच्या ज्या भांड्यामध्ये कापूर घेतलेला आहे त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीपासला दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतरच हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. यानंतर ते कापुराचं भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे. नंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, जो आपण मसाल्यामध्ये पत्ता वापरतो तो. आणि हा तेजपत्ता तांत्रिक क्रियेमध्ये वापरला जातो. कोणतेही नकारात्मकता दूर करण्यासाठी हा तेजपत्ता वापरला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो तेजपत्ता त्या भांड्यामध्ये जो कापूर जळत आहे त्यावरती धरायचा आहे, तो जाळायचा आहे आणि जाळत असताना आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर झालेली आहे, माझ्या घरातील सर्व दोष दूर झालेले आहेत, माझ्या मुलांची प्रगती होणार आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. सर्व सकारात्मक गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. यानंतर तुम्हाला ते भांडं तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवून द्यायचं आहे. आता ते भांडं शांत झाल्यानंतर त्यातल्या ज्या काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि बघा, थोडीशी राख जी आहे त्यामधली त्याचे थोडेसे एक टिळक तुम्हाला प्रत्येक घरातील व्यक्तीला लावायचं आहे. त्या राखेमधली थोडीशी राख ही उंबरठ्याला तुम्हाला थोडंसं पाणी टाकून, जसं आपण हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणे थोडंसं लेपन द्यायचं आहे आणि बाकीची उरलेली जी राख आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. आज कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आज 750 वाती जाळल्या जातात, तर त्या वातीसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी जाळायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.